नमस्कार मंडळी, एक नवीन व्हिडिओमध्ये आपलं स्वागत। हे बघा, आपण भरीत बनवतोय। हे बघा, त्यासाठी एक मोठं भरताचं वांगे घेतले, 2 बटाटे घेतले, म्हणजे वांगे आणि बटाटे चुल्यामध्ये भाजून घेणार, आणि 3 कांदे घेतले मध्यम आकाराचे, 10-12 लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत, छोटं 1 इंच आलं घेतले, 1 चमचा जिरे घेतलेले, थोडीशी हळद घेतलेली, कढीपत्त्याचे 7-8 पाने घेतले, हिरव्या मिरची घेतले आहेत, चवीनुसार मीठ आणि गरजेनुसार तेल। आता चुला पेटून घेते। त्यामध्ये आता आपण प्रथम बटाटे भाजून घेऊया, कारण बटाट्याला वेळ लागतो। वांगा आपण थोड्या वेळानंतर। हे बघा, आपण 6-7 हिरव्या मिरच्या घेतलेल्या मंडळी, ते सांगायचं राहिलं होतं। हे बघा, आपले बटाटे हे बघ, त्याला मुचटणी कुस्ती म्हणजे लागते, म्हणजे ते बटाटे आपले भाजले गेले। बघा, दुसरा बटाटा असा लागतोय तयार, म्हणजे भाजून झालेला आहे आता। हे बघा, आता ते 2 बटाटे आपले भाजले। आता आपण त्यामध्ये आता वांग भाजण्यासाठी ठेवतो। हे बघा, आता वांग आपण व्यवस्थित पाहून घेतलंय, कुठल्याही प्रकारचं कीड नाही ते। आता आपण ते वांग भाजून घेऊया, त्यानंतर वांग बटाट्याचं भरीत करून घेऊया। हे बघा, वांग आता चुल्यामध्ये भाजण्यासाठी ठेवलेले, आता ते वांग आपण भाजून घेऊया। हे वांग आपलं आता भाजलेले आहे। आपण ते वांग आता चुल्यातून काढून घेऊ आणि एका ताटात टाकून घेऊ। आणि वांग आणि बटाटे आता आपण हे बघा, जे 2 बटाटे ते भाजून घेतले होते, ते आता आपण दोन्ही सोलून घेऊया। ते वांगे बटाटे ते सोलून घेऊ, आणि आपल्याकडे जे हे वांगे आणि बटाटे चुल्यात भाजून घेतले होते, ते आता ते वांग्याचं वरचं टरला काढून घ्यायचं, आणि बटाट्याचं बी, आणि आपल्याकडे जे ग्लास आहे ते ग्लासने ते बटाटा व्यवस्थित सोलून घेतलेले आपण। त्याच्यावरचे जे काळा भाग येतो संपूर्ण कातडीचा काढून घेतलाय। हे बघ, वांग्याचा बी वरचा भाग काढून घेतलाय। बघा, वांग्याचा भाग आपण काढून घेतोय। वांग गरम आहे, चुल्यातून नेमकंच काढून घेतलेलं आहे। हे बघा, वांगे पाहताना चांगले पाहून घ्यायचे वांगे। हे बघा, गरम असल्यामुळं वांग आपण साफ करून घेऊ पूर्ण। आता चुल्यात जर तुम्ही वांग भाजून घेत असाल, हे बघा, त्याचे देठ तसंच ठेवायचं, कारण देठाने आपल्याला व्यवस्थित धरता येतं आणि वांग व्यवस्थित भाजलं जातं। हे बघा, आता ते वांगे आपण ते ग्लासने आपण ते आता चांगले व्यवस्थित बारीक करून घेऊ। हे बघा, हे बटाटे सोडून घेतले ते, आणि वांग्याचं वरचं कातडं काढून घेतले। आता कापून घेतले, देठ बाजूला करू। वांग्याचे असे बारीक बारीक तुकडे करायचे। हे बघा, आणि आपलं ग्लास आपली मॅश नसतं तर काही लाजायचं नाही, जे आहे त्याच्यात साधनामध्ये करून घ्यायचंय। आमच्याकडे नाही मॅश आहे, त्यामुळे मी ग्लासने असं बारीक बारीक करून घ्यायचं। हे बघा, आता हे बनवून घेतलेलं। आता आपण चुलीवर हे बघा, चुलं पेटून घेतलं आहे, आणि कढई तापलेली, त्यामध्ये आता आपण तेल टाकून घेऊया 2 चमचे। हे बघा, 2 चमचे मोठे तेल टाकून घेऊ। त्यामध्ये जिरे टाकून घेऊ प्रथम, आलं लसूण पेस्ट टाकून घेतली, हिरवी मिरची टाकलेली आहे। हे बघा, कढीपत्ता, हळद, कांदा सगळं एकत्र टाकून घ्यायचं। कांदा चांगला लाल होऊ द्यायचा आहे। हे बघा, मीठ टाकायचं चवीनुसार।
हे बघ पहिलं आता आपण जे बटाटे चुल्यामध्ये भाजून घेते ते बटाटे टाकून घेऊ प्रथम. कुठल्या प्रकारे दुसरे मसाले टाकायचे नाही. त्याच्यानंतर शेवट आपण जे वांग भाजून घेतो चुल्यामध्ये ते टाकून घेऊया. कुठल्या प्रकारचे अतिरिक्त मसाले टाकता हे वांग बटाट्याचं भरीत. वांगे बटाटे कांदे आता हे 10 मिनिटात आपलं भरीत तयार होईल. चुल्याला चांगला आपण जाळ लावून घेतलेला आहे. तुम्ही कसं तिखट खाता त्या हिशोबानुसार तुम्ही हे लाल मिरची बी बनवू शकता, पावडरमध्ये मिरची पावडरमध्ये बनवू शकता. पण आम्ही हिरवी मिरची बनवलं आहे कारण हिरवी मिरचीचं खाण्याचं अतिशय सुरेख लागतं. आपलं बरीच तयार झालेलं आहे. बरं सगळं एकत्र झालेलं आहे मस्तपैकी. कांदा बटाटे आणि वांगे. आता ही भरीत आपण आता खाली उतरून घेऊया. असं भरीत आपलं तयार झालेलं आहे. आपण थंड झाल्यावर त्याचा स्वाद घेणार आहे. आपण जे भरीत केलं होतं बटाटे वांग्याचं त्याच्याचं चव मी चाकून बघतो कसं झालंय. खाण्याचं अतिशय रुचकर लागतं. बटाटे आणि वांगे भाजून घेतल्यामुळं तुम्ही भाजीच्या भाकरीसोबत खाऊ शकता, पोळीसोबत खाऊ शकता, ज्वारीच्या भाकरीसोबत खाऊ शकता, भातासोबत सुद्धा खाऊ शकता. हे असं सुरेख प्रकारचं भरीत एकदा एक वेळेस जरूर तयार करून बघा. ज्याला कुठल्या प्रकारचे अतिरिक्त मसाले टाकल्यामुळे अतिशय सुरेख लागतं. आपण मसाले टाकलेच नाही. आमच्या रेसिपी आवडल्या तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. नमस्कार.